गोष्टीचं नाव आहे विश्राम. दिनकरराव म्हणून एक जमीनदार होते. ते सावकारीही करीत असत. घरी भरपूर पैसा होता. शेतीवाडी पुष्कळ होती. गाईगुरांचे मोठे खिल्लार होते. त्यांच्याजवळ ते सारे होते. फक्त एकच गोष्ट त्यांच्यापाशी नव्हती, थोर व उदार हृदय. त्याची देणगी मात्र त्यांना नव्हती. ते अनुदार होते, कृपण होते. गरिबांच्या कधी उपयोगी पडत नसत. दुसऱ्यांच्या जीवनाची कल्पना त्यांना कधी येतच नसे. ते केवळ स्वतःपुरते पाहणारे होते. त्यांच्या घरी विश्राम म्हणून एक गडी होता. विश्रामला दिवसभर त्यांचे काम करावे लागे. काम करून तो थकून जाई. तो गुरांचे दूध काढी, गोठा झाडी, लाकडे फोडी, धुणी धुई, भांडे घाशी, शेतात खत वाही. सारा दिवस काम. रात्री 9 वाजता तो घरी जाई. दिनकररावांकडे तो जेवण खाऊन होता. जेवण खाऊन वर्षाला 30 रुपये ते देत. त्याला जेवायला शिळे पाके वाढीत. पोटभर जेवणही त्याला मिळत नसे. विश्रामच्या घरी त्याचा म्हातारा बाप होता. तो अजूनही मोलमजुरी करीत असे. विश्राम रात्री घरी आला म्हणजे बाप त्याला म्हणे, दमतोस हो पोरा, गरीब बापाच्या पोटी आलास, खपून खावे लागते, काय करायचे. बापाचे असे शब्द ऐकून विश्रामला वाईट वाटे. तो म्हणे, बाबा, तुमचा गोड शब्द ऐकला की सारा थकवा जातो. तुमचे वय झाले तरी तुम्हाला मजुरी करावी लागते. माझा पगार मालकाने थोडा वाढवला तर तुम्हाला अशा म्हातारपणी काम करावे लागणार नाही. परंतु आहे तोच पगार मालक कमी करू बघत आहे. बाबा, मुंबईत जाऊ का? मिलमध्ये मिळेल नोकरी, 2 दिडक्या जास्त मिळतील, तुम्हाला पाठवेन. विश्रामचे बोलणे ऐकून म्हातारा म्हणे, नको रे बाबा, मिल बिल नको हो. अरे इथली मोकळी हवा, हे अंगण, ही शेते भाते, गाई गुरे, हे शहरात पाहायला मिळेल का? तिथे ना राहायला जागा, ना प्रेमाचे कोणी. 2 घंटे जास्त काम करू पण येथेच राहू. शहर नको. माझी शपथ आहे विश्राम तुला, तुम्ही दोघे येथेच राहा. सगुणा पोर मोठी चांगली आहे. शहरात नेऊन तिची माती नको करू. शहरात गरिबाला अबरूने राहणे कठीण. नाना व्यसने, नाना प्रकारचे लोक तेथे. येथेच कोंड्याचा मांडा करून खावा. तिळा टाकळ्याची भाजी करावी, पण शहर नको. म्हातारा विश्रामकडून कबूल करून घ्यायचा. विश्रामची बायको सगुणा, तीही दळण कांडण करायला जाई. विश्रामच्याच मालकाकडे तिला दळण कांडण करायला जावे लागेल. तेथे झाडे तिला आवडत नसे, परंतु विश्रामवर धण्याचा राग होऊ नये म्हणून ती जाई. सगुणा सकाळी उठून जाडलोट करी, नंतर भाकरी करी, म्हाताऱ्याला खायला देई. विश्राम थोडी खाई व ती पण खाई. नंतर सारी कामाला जात. अजून सगुणेला मुलबाळ झाले नव्हते. कुटुंब लहान होते. तरी विश्रामचे ते 30 रुपये, वर्षाचे 30 रुपये किती पुरणार. एके दिवशी सगुणा विश्रामला म्हणाली, अलीकडे माझे कपाळ फार दुखते. दिवसभर दळण कांडण करते, परंतु कसे करते ते माझं मलाच ठाऊक. आज फार वेदना होत आहेत. सारखा ठणका लागला आहे. काय करावे. विश्राम म्हणाला, पित्त झाले आहे, परंतु आपणाला कुठे मिळणार दूध नि बीज. कसलीशी गोळी उगाळून दुधातून देतात पित्तावर, परंतु मी कुठून आणू दूध. गरिबांना देवाने कधीही आजारी पाडू नये. श्रीमंतांनी दुखण्याचा मक्ता घ्यावा. संपत्ती ते घेतात, दुखणीही त्यांनीच घ्यावी. औषधाला पैसे तरी त्यांच्याजवळ असतात. गरिबांना आजारी पडून कसे चालेल. उद्या तू कामाला जाऊ नकोस. सगुणा म्हणाली, कामाला न जाऊन कसं चालेल. मामनजी म्हातारे झाले तरी कामाला जातात. मी तरणी काठीपोर. मला घरात बसण्याची लाज वाटते. काम करायला नाही हो, मी कंटाळले. हात पाय धड असल्यावर काम करायला काय झाले. परंतु हे कपाळ मेले भारीच दुखते हो. विश्राम म्हणाला, कपाळाला तेल चोळीन म्हटले तर तेल सुद्धा घरात नाही. नुसते दाबून देऊ. सगुणा म्हणाली, तुम्ही दिवसभर दमता, तुम्हाला सांगायला धीर नाही होत.
विश्राम सगुणेचे कपाळ दाबू लागला. विश्रामच्या हाताला एक फोड आला होता. सगुणेला तो कळला. सगुणा त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, हे काय, एवढा हा फोड, काय लागला हाताला? विश्राम म्हणाला, त्या दिवशी लाकडे फोडीत होतो तो एक लाकूड उडाले, हातावर जोराने बसले, ते अजून बरेच होत नाही, पुन्हा पुन्हा आत पाणी जाऊन सुचते. होईल बरे. सगुणा कष्टी होऊन म्हणाली, खरंच तुम्हाला त्यांच्याकडे फार काम पडते. मी परवा तेथे कांडण करीत होते, तुम्ही ते अंगण खणीत होता. दमल्यामुळे तुम्ही जरा बसला होतात, तो एकदम तुमच्या अंगावर तो मालक ओरडला. क्षणभरही तो तुम्हाला बसू देत नाही. ते सारे अंगण तुम्ही एकट्याने खणले आणि हाताला असा फोड आलेला. मालकाला दया नाही का हो येत? कांडता कांडता मला रडू येत होते तुमचे हाल पाहून. विश्राम म्हणाला, तुला सारखे उभे राहून कांडताना मला रडू येत होते. सगुणे, एकाने रडावे आणि एकाने हसावे असेच हे जग आहे. काहीही काम न करता मालकाला त्याच्या मुलांना सारे मिळते, परंतु दिवसभर काम करूनही आपणास पुरेसे नाही. देवाला हा अन्याय कसा पाहतो? आता कपाळ जरा बरे आहे का? सगुणा म्हणाली, बरे वाटते, तुम्ही आता झोपा. विश्राम म्हणाला, उद्या धन्याला थोडे दूध देता का विचारीन. सगुणा म्हणाली, तो काही देणार नाही. श्रीमंत श्रीमंतांना देतील, परंतु गरीबाला नाही देणार. दुसऱ्या दिवशी ही सगुणा कपाळ अति दुखत होते तरी कामाला गेली. विश्राम ही नित्याप्रमाणे गेला. म्हातारा कामावर गेला नव्हता, तो घरीच होता. अंगणाच्या कडेला लावलेल्या वेलांना तो पुरण घालीत होता. कामाचे शरीर थोडेफार काम केल्याशिवाय त्याला बरेच वाटत नसे. त्या रात्री थोडे दूध घेऊन जायचं असं विश्रामने ठरवलं होतं. लहानशी लोटी त्याने बरोबर आणली होती. तसे एक मन त्याला सांगे, विश्राम, विचारल्याशिवाय नेणे ही चोरी. चोरी करू नको. मेलास तरी चालेल, पण चोरी नको. त्याचे दुसरे मन म्हणे, चोरी कशी? चोर कोण? या गाई म्हशींची सेवा चाकरी मी करतो, त्यांचा गोठा मी झाडतो, मी त्यांना धुतो, मी त्यांना चारा घालतो. माझा आवाज ऐकताच गाई म्हशी हंबरतात. माझ्यावर त्यांचे किती प्रेम. या गाई म्हशींच्या दुधावर माझी सत्ता नाही का? त्यांचे दूध मी घेतले तर का चोरी होईल? धनी चोर आहे, तो फुकट खातो, मीच या दुधाचा मालक आहे. विश्रामच्या मनात दिवसभर झगडा चालला होता. धनी चोर का आपण चोर हे तो ठरवत होता. सायंकाळ झाली. विश्रामने धार काढली. साऱ्या दुभत्या ढोरांचे दूध काढता काढता त्याची बोटे थकून जात असत. एवढ्या दुधातील आतपाव दूध त्याने घेतले तर ती का चोरी? नाही, बिलकुल नाही. विश्राम, ती पहा, लोटी भरून ठेवली, गोठ्यात लपून ठेवली. तो देवाला म्हणाला, सगुणेला बरं वाटलं म्हणजे नाही घेणार. ती जर आजारी पडली तर सारीच पंचायत होईल. ती घरलक्ष्मी, ती धडधाकट हवी. देवा, अपराध होतच असेल तर क्षमा कर. रात्री सारे काम आटोपल्यावर विश्राम ती लोटी घेऊन निघाला. ती लोटी लपवीत लपवीत तो चालला होता. तो घरी गेला. सगुणा वाटच पाहत होती. विश्राम तिला म्हणाला, सगुणे, हे घे थोडे दूध, 2 दिवस कडकडीत तापवून घे, म्हणजे डोके राहील. सगुणेने विचारले, तुमच्या मालकाने दिले वाटतं, दगडाला घाम आला आज. विश्राम म्हणाला, तू ते तापत ठेव. सगुणेने दूध तापवले. ती म्हणाली, सारे मी एकटी का घेऊ? मामंजींना 2 घोट द्या, थोडे मी घेईन. विश्राम म्हणाला, तू आजारी आहेस, तूच घे, आम्हाला नको. आहे कितीचे? तरीही सगुणेने थोडे दूध म्हाताऱ्याला नेऊन दिलेच. कोठले ग दूध पोरी? त्याने विचारले. विश्राम म्हणाला, मालकाकडून आणले होते थोडे, तिचे रोज डोके दुखते, म्हटले थांबेल. म्हातारा म्हणाला, मग मला ग कशाला? तुम्हीच घ्या पोरांनो, तुम्हालाच आता जगायचं आहे, संसार करायचा आहे. माझे काय आता म्हाताऱ्याचे? सगुणेच्या विश्रामच्या आग्रहाने म्हाताऱ्याने घोटभर दूध घेतले. नंतर सगुणा विश्रामला म्हणाली, तुम्ही एवढ्या हातावर तरी घ्या. विश्रामने हातला हात पुढे केला व त्याच्यावर सगुणेने दूध घातले. आता हे मी पिऊ? खरेच पिऊ? तिने विचारले. पी, माझी काही दृष्टी नाही पडणार, हसत विश्राम म्हणाला.
एके दिवशी रात्री विश्राम पुन्हा असेच दूध घेऊन घरी येत होता. वाटेत दुसरा एक गडी भेटला. तो विश्रामला म्हणाला, विश्राम, काय रे लपवीत चालला आहेस? विश्राम म्हणाला, दूध. त्याने विचारले, मालकाने दिले वाटते, बराच उदार झाला मालक तुझा. विश्राम म्हणाला, औषधाला घेऊन चाललो आहे. त्या दुसऱ्या गड्याला नोकरी मिळत नव्हती. विश्रामच्या गृहसौख्याचा तो मत्सर करी. गरीबातही द्वेष मत्सर आहेच. महिना 2 रुपये मिळवणारा 5 रुपये मिळवणाऱ्याचा हेवा करतो. सारी दुनिया द्वेषमय आहे. मत्सराचे साम्राज्य सर्वत्र पसरले आहे. हे दूध धन्याला न विचारता विश्राम घेऊन जात असला पाहिजे असं त्या दुसऱ्या गड्याला वाटले. कारण विश्रामच्या धन्याची कृपणता व निष्ठुरपणा जग जाहीर होता. दगडाला पाझर फुटेल, मुसळाला अंकुर येईल, परंतु दिनकररावास दया येणार नाही असे सारे म्हणत. आपण विश्रामच्या धन्याला सांगावे, म्हणजे तो विश्रामला नोकरीवरून काढून टाकेल व कदाचित आपल्याला ठेवेल असे त्या गड्याच्या मनात आले. दुसऱ्या दिवशी तो मत्सरी गडी दिनकररावांना भेटला व म्हणाला, तुम्ही विश्रामला कशाला कामावर ठेवले? विश्राम अप्रामाणिक आहे. तो तुम्हाला फसवतो. रोज रात्री दूध चोरून नेतो. मला कामावर 2 रुपये कमी द्या, मी इमाने नोकरी करीन. दिनकरराव म्हणाले, बघू, तुला ठेवायचं झाले तर कळवीत. आता जा, कामात आहे. दिनकरराव आधीच दुष्ट, त्यातच हे विष त्यांच्या कानात ओतलेले. विश्रामच्या पाळतीवर राहायचं असं त्यांनी मनात ठरवलं. रात्र केव्हा होते याची ते वाटच पाहत होते. सरपद असा डूक धरून बसतो त्याप्रमाणे ते बसले होते. रात्र झाली, दुधे वगैरे काढून झाली. विश्रामने गुरांना चारा वगैरे घातला. त्याचे जेवण झाले. परवानगी घेऊन तो जाण्यास निघाला. हळूच गोठ्यात जाऊन ती लोटी त्याने घेतली. अंगावरच्या घोंगडीत ती लपवत तो चालला. विश्रामच्या पाठोपाठ तो पहा कृष्ण सर्प जात आहे. काही अंतरावर विश्राम गेला, तोच दिनकररावांनी त्याला गाठले. सर्पाप्रमाणे फुटकार करून त्यांनी विश्रामला पकडले. हरामखोरा, कुठे रे चाललास दूध घेऊन? रोज आम्हाला असे लुटतोस तू चोरा? चांगला आहे उद्योग. आम्ही म्हणत होतो विश्राम गरीब आहे, परंतु तू तर बिलंदर. तुला पोलिसाच्याच ताब्यात देतो. चल. धनी साहेब, माझी बायको आजारी आहे म्हणून हे थोडे दूध नेत आहे. आजचा 4था दिवस, 7 दिवस औषध द्यायचं आहे. तिचे डोके फार दुखते. काय करावे गरिबांनी? चोरी करावी, लुबाडावे हा हेतू नाही. तुमच्याच घरातला नाही कमी. दिवसभर तुमच्या घरी नाही का राबत? मी का परका आहे? विश्राम गयावया करून म्हणाला. धनी संतापाने म्हणाले, चांगला आहे न्याय. म्हणे गरिबांनी काय करावे आणि आम्ही रे काय करावे? या लहान रामाला दूध लागते, रंगूला द्यावे लागते, तिला लापशीसाठी लागते. आमच्या घरीच पोरा बाळांना दूध पुरत नाही तर तुला कुठून द्यायचे? चोर तर चोर, पुन्हा शिरजोर. तुला मी पोलिसांच्याच ताब्यात देतो. लाज नाही रे वाटत तुला बोलायला? पण चल, आधी तुझ्या बापाकडेच चल. त्या म्हाताऱ्याला सांगतो की बघ तुझा पोरगा, हो पुढे चोरा. विश्राम खिन्नपणे चालू लागला. त्याच्या पाठोपाठ हातात काठी घेतलेले दिनकरराव चालू लागले. विश्राम अजून घरी का आला नाही म्हणून म्हातारा वाट पाहत होता. सगुणाही सचिंत बसली होती. म्हातारा सगुणेला म्हणाला, हा स्वराला बरीच रात्र झाली. सगुणा म्हणाली, त्यांच्याकडे कामच भारी. सारा दिवस बैलावाणी राबवतात. हो, बैलावाणी राबवतो. उद्यापासून नकोच राबवायला. अशा चोराला कोण कामावर ठेवणार? दिनकरराव अंगणात येऊन ओरडले. म्हातारा चकित झाला. तो म्हणाला, पोरी, घोंगडी पसरती. ह्या बसा. आता रातचे कुणीकडे? घोंगडी वगैरे काही नको. तुझा मुलगा विश्राम चोर आहे. तो रोज दूध चोरून आणतो. तरी तू मला काही सांगितले नाहीस. आणि तू ही म्हाताऱ्या या चोरीत सामील झाल्याच वाटते. ही पहा भरलेली लोटी, मुद्देमाल. सांगोवांगीच्या गोष्टी नाही ती. आज याने दूध चोरले, ते पचू लागले म्हणजे उद्या आमच्या पोराबाळांच्या अंग खांद्यावरचेही लाभवायचा. हा याला पोलिसांच्याच ताब्यात देतो. दिनकरराव आयटीत उभे राहून बोलत होते. शेजारचे लोकही जमा झाले. विश्राम खाली मान घालून उभा होता. सगुणा घरात जाऊन रडू लागली. हे सारे माझ्यामुळे झाले. कपाळ दुखते असे मी सांगितले नसते तर, असे मनात म्हणून ती जीवाला लावून घेती झाली. म्हातारा शर्मिंदा झाला. कशाच्याने काही बोलवे ना. शेवटी तो म्हणाला, विश्राम पोरा, कुळाला बट्टा किरे लावलास.
अरे बाप जाद्यांनी कधी कोणाच्या चिंधीला का काडीला दोरीला सुद्धा हात नाही लावला. धनी दूध देतो म्हणून त्या दिवशी खोटे सांगितलेस. ते चोरीचे दूध मला आग्रह करून पाजलेस. त्यापेक्षा विष का नाही पाजलेस मला? साऱ्या गावात आता छिथू होईल. मी मेल्यावर असे करायचे होतेस. आजारी पडून ती मेली असती तर काय बिघडले असते? चोरी करून जगण्यापेक्षा मेलेले काय वाईट? रे कोठे फेडशील हे पाप? कष्टाचा कोंडा बरा, कष्टाचे मिळेल ते अमृत आहे. असेल खायला तर धोंडे चघळावे, परंतु चोरी नको. दादा, पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. एवढी कृपा करा माझ्यावर. या पांढऱ्या केसांची कीव करा. आणखी नका बेअब्रू करू. घरात या पोरीलाही धक्का बसेल. असे म्हणून तो थोर म्हातारा त्या कृपणाच्या पाया पडला. दिनकरराव म्हणाले, बरं एक वेळ सोडतो, परंतु आमच्या घरी उद्यापासून विश्राम कामाला नको. हे विकत सर्प कशाला घ्यायचे? असे म्हणून दिनकरराव काठी आपटीत निघाले. विश्राम अंगणात रडत होता. उसरीवर म्हातारा सचिंत होता. सगुणा घरात रडत होती. दिनकरराव घरी जात होते. बाहेर अंधार होता. दगडावर काठीचा आवाज करीत दिनकरराव चालले होते. तो थो आवाज झाला. भयंकर सर्प. दिनकररावांना कडकडून चावा घेतला. अरे साप चावला, साप चावला, धावा रे! दिनकरराव ओरडले. लोक हातात कंदील व काट्या घेऊन धावत आले. काही लोक सापाला शोधू लागले. काहींनी दिनकररावांना उचलून विश्रामच्या अंगणात नेले. साप काही सापडला नाही. दिनकरराव विव्हळत होते. औषधासाठी धावपळ सुरू झाली. कोणी म्हणे कोंबडी लावा. इतक्यात विश्रामच्या मनात एकाएकी काय आले कोणास माहीत. तो एकदम काहीतरी निश्चय करून उठला. तो दिनकररावांचा पाय नीट पाहू लागला. विश्राम खाली वाकला. जेथे सर्पाने दंश केला होता तेथे त्याने एकदम जीभ लावली व तो विष चोखून घेऊ लागला. म्हातारा ओरडला, अरे हे काय पोरा? अरे मरशील! विश्राम म्हणाला, कुळाला लागलेला डाग तरी धुवून निघेल. पापाचे हे प्रायश्चित्त. यांचे पावशेर दूध घेतले, यांना पै किमतीचे प्राण देतो. विश्राम सारखे विष चोखून घेत होता, थुंकत होता. दिनकररावांचे विव्हळणे थांबेपर्यंत त्याने असे केले. विश्रामच्या पोटात विष गेले की काय? त्याचा ओठ थोडा फुटला होता. तिथे लागले की काय हे विष? हो पहा, विश्राम एकदम घेरी येऊन पडला. सगुणेने गाईसारखा हंबरडा फोडला. म्हातारा विश्राम जवळ बसून कपाळाला हात लावून मुलासारखा रडू लागला. इतक्यात दिनकररावांच्या घरची मंडळी डोली घेऊन तिथे आली. दिनकररावांना डोलीत घालून घरी नेण्यात आले. त्यांना जरा बरे वाटू लागले होते. दिनकररावांचे प्राण येत होते व विश्रामचे जाऊ पाहत होते. त्याच्या तोंडातून फेस येत होता. सगुणा हात घालून तो फेस बोटांनी काढीत होती. सगुणा विश्रामचे डोके मांडीवर घेऊन बसली होती. लोक उपचार करीत होते, परंतु आशा दिसेना. म्हातारा मधून मधून हुंदके देई. सगुणा धीराची होती. तिच्या हृदयात अलोक श्रद्धा होती. ती मामाजींना म्हणे, असे रडू नका मामाजी, देव इतका निष्ठुर नाही. कोणी म्हटले, काय हाताची पोरे तरी सुखाचा जीव धोक्यात घालण्याचे काय अडले होते? दुसरे कोणी म्हणले, बाप रागावला म्हणून त्याने हे मरण पत्करले. म्हाताऱ्या, तुझे शब्द पोराला विषाप्रमाणे झोंबले. म्हातारा काय बोलणार? तो एकदम सगुणेला म्हणाला, पुरी, तुझ्या नवऱ्याला मी मारले, मी तुडवले. सगुणा, गुणाची सगुणा म्हाताऱ्यास म्हणाली, रडू नका, सारे सोने होईल. रात्र गेली, अंधार सरला, परंतु सगुणेच्या घरात अंधारच होता. म्हाताऱ्याच्या मनात अंधारच होता. सगुणा पतीचे डोके मांडीवर घेऊन बसली होती. ती उठली नाही. पतीचे प्राण तरी परत येतील, नाहीतर माझे तरी त्यांच्या भेटीत जातील, या सावित्रीच्या निश्चयाने ती तेथे बसली होती. लोकांची ये जा सुरू होती. कोणी काही सांगे, कोणी काही. सगुणेचे कशातही लक्ष नव्हते. तिचा जीव परमेश्वराच्या दारी जणू प्राणांची भीक मागण्यासाठी गेला होता. तो पहा, एक कातकऱ्याचा पोरगा येत आहे. त्याच्या हातात तिरकमठा आहे. डोकीवर केसांची झुलपे वाढलेली आहेत. काळा सावळा पोरगा, नेसू लंगोटी आहे. अंगावर दुसरे काही नाही. काय सुंदर व तजेलदार आहे त्याचा चेहरा. डोळे किती पाणीदार, नाक कसे सरळ, सुंदर, तरतरीत. कुणी एकाने त्याला विचारले, काय रे मुला, सापाच्या विषावर औषध आहे का माहीत? तो कातकऱ्याचा पोर म्हणाला, औषधाला काय तोटा, कुणाला चावलाय? लोकांनी त्या कातकऱ्याला विश्रामकडे आणले.
कातकऱ्याने विश्रामच्या डोळ्याला हात लावला व क्षणभर त्याच्याकडे पाहिले. नंतर तो बाहेर गेला व कसली तरी मुळी घेऊन आला. त्याने ती विश्रामच्या नाकाजवळ धरली. सगुणा देवाला हळवीत होती. तो पहा विश्राम कुशीवर वळला. सगुणेच्या मांडीवर इकडचा तिकडे वळला. यांना आता गुण पडेल, सांज पावे तो असेच निजू दे असे म्हणून तो कातकऱ्याचा मुलगा निघून गेला. तो निघून गेल्यावर लोक म्हणू लागले, अरे कसली मुळी ती, त्याला विचारा, त्याच्या जवळून घेऊन तरी ठेवा. जा रे पोरांनो. कातकरी कुठे गेला? पोरे पाहू लागली. कोणी म्हणत इकडे गेला, कोणी म्हणत तिकडे गेला, कोणी म्हणे येथे बसला होता, कोणी म्हणे तिकडे उभा होता. परंतु त्या पोराचा पत्ता लागला नाही. एका क्षणात तो कुठे गेला? तो विजेसारखा आला, वाऱ्यासारखा गेला. सगुणेच्या जीवात जीव आला. जशी स्वस्थ झोप लागावी तसे विश्रामचे घोरणे चालले होते. सायंकाळ होत आली. सगुणेने पाण्याचा थेंबही तोंडात घातला नव्हता. पक्षी घरट्यात परत येऊ लागले. गायी रानातून गोठ्यात येऊ लागल्या. विश्रामचे प्राणही परत येऊ लागले. तो पहा, विश्रामने हात हलवला. तो पहा, डोळे उघडले. विश्रामने सगुणेकडे पाहिले. सगुणा मामाजींना म्हणाली, मामाजी आली हो, शुद्ध आली, डोळे उघडले. म्हातारा विश्राम जवळ आला. विश्रामच्या तोंडावरून त्याने आपला हात फिरवला. विश्राम बापाला म्हणाला, बाबा रागावू नका माझ्यावर. म्हातारा म्हणाला, नाही हो बाळ, तुझ्यावर देवाची कृपा आहे, माझा राग नाहीसा झाला. पुरी उठ आता, घरात पाणी उदक आण, चूल पेटव, भाकर कर. म्हाताराने विश्रामचे डोके आपल्या मांडीवर घेतले. सगुणा उठून गेली. जेवण झाल्यावर विश्रामला बरे वाटले. तो सगुणेला म्हणाला, स्वप्नात मला काय दिसले सांगू? तू आपले प्राण अर्पण करीत होतीस म्हणून माझे प्राण परत मिळाले. तुझ्या पुण्याईनं मी वाचलो. सगुणा म्हणाली, माझी कशी पुण्याई? माझ्यामुळेच तर हे सारे झाले. मी माझे कपाळ दुखते असे सांगितले नसते तर हा प्रसंग येताच ना. मी आता फिरून कधी असे काही सांगणार नाही. विश्राम म्हणाला, मग मला पुन्हा जिवंत कशाला केलेस? सुखदुःखाच्या गोष्टी बोलणार नशील तर मग जगून तरी काय करायचे? सगुणा म्हणाली, असे काय भलभलते बोलावे, मी सारे सुखदुःख सांगित जाईन. परंतु कोणा श्रीमंताकडे दूध नको, काही नको, उपाशी राहू, आजारी पडू, परंतु ते नको. विश्राम म्हणाला, पुन्हा असा मोह मी होऊ देणार नाही. तिकडे दिनकरराव नीट शुद्धीवर आले. त्या रात्री ते घरी विचार करीत अंथरुणावर पडले होते. विश्रामच्या त्यागाचा त्यांच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. ते मनात म्हणाले, मी केवढा पातकी, किती अप्पलपोट्या, मीच चोर आहे. मी काय श्रम करतो, कोणते काम करतो? गादीवर लोळतो, पान सुपारी खातो, कोर्ट कचेरीत जातो, खोटे दस्तऐवज करतो. मला हे सुख भोगण्याचा काय अधिकार आहे? मी आयतोबा आहे. ही गुरे का माझी? ही विश्रामची आहेत. या जमिनी का माझ्या? या कसणाऱ्यांच्या आणि खपणाऱ्यांच्या आहेत. विश्रामला मी चोर म्हटले. अरे रे, खरे चोर, महाचोर आम्ही, परंतु चोराच्या उलट्या बोंबा कसे चालले आहे. असे शेकडो विचार त्यांच्या मनात थैमात घालीत होते. 4 दिवस गेले. दिनकरराव हिंडू फिरू लागले. एके दिवशी रात्री दिनकरराव असेच काठी टेकीत विश्रामच्या घरी आले. विश्राम ओटीवरच होता. म्हातारा शेगडीजवळ शेकत होता. धनाला पाहताच विश्राम उठला. त्याने बसायला घोंगडी घातली. म्हातारा उठून बाहेर आला. म्हातारा म्हणाला, आज रातचे कोणीकडे? हातात दिवा आणावं की नाही? आता बरे वाटते ना? दिनकरराव म्हणाले, होय बरे वाटते. तुझ्या मुलाने आपल्या प्राणांचे मोल देऊन मला वाचवले. विश्राम, तुझे उपकार मी जन्मोजन्मी विसरणार नाही. विश्राम म्हणाला, असे बोलू नका धनी साहेब, असे बोलणे तुम्हाला शोभत नाही. आम्हा गरिबांना लाजवू नका. आमच्या प्राणांची कसली किंमत? विष उतरावे म्हणून कोंबड्या नाही का लावीत, त्या नाही का मरत? तसेच आमचे प्राण. दिनकरराव म्हणाले, विश्राम असे बोलू नको. असे बोलून तू लाजवतो आहेस. तू म्हणतोस ते खरे आहे. गरिबांच्या प्राणांना जगात किंमत नाही, ते माती मोल आहेत. श्रीमंतांकडची गाई गुरे, कुत्रे मांजरी, पोपट मैना यांच्याही प्राणांची किंमत त्याहून अधिक मानली जाते. आम्ही श्रीमंत तुमच्या श्रमांवर जगतो आणि तुम्हालाच तुच्छ मानतो. तुमच्या श्रमांवर आम्ही श्रीमंत होतो आणि तुम्हाला दारिद्र्यात ठेवतो. आमच्याकडे रोज डॉक्टर येतात.
तुम्हाला औषधाला सुद्धा थेंबर दूध मिळत नाही. आम्ही अजीर्णाने मरतो, तुम्ही अन्न न मिळाल्याने मरता. वृक्षाचा रस शोषून बांडगुळ वाढते आणि वृक्षालाच मारते, तशीच आम्ही बांडगुळे आहोत. आमच्या वैभवाचा पाया म्हणजे तुम्ही. तुम्ही मेला तर आम्हाला मरावे लागेल. आपल्या त्या तळ्यात कमळे असतात. कमळ वर कसे सुंदर दिसते, परंतु देठ खाली चिखलात असतो. देठ सुकला तर कमळ सुकणारच. विश्राम, कमळाच्या देठांसारखे तुम्ही चिखलात काम करता आणि आम्ही पांढर पेशे वर कमळाप्रमाणे मिरवतो. परंतु आम्ही विसरतो की हे देठ जर सुकले तर आम्हालाही सुकावे लागेल. विश्राम, मी तुला चोर म्हटले. अरे रे, खरे पाहिले तर आम्हीच चोर आहोत, शतचोर आहोत. मला लाज वाटते विश्राम. म्हातारा म्हणाला, जाऊ द्या, असे मनाला लावून घेऊ नका. विश्राम म्हणाला, तुम्ही असे बोलून आम्हाला हिणवू नका. ज्याने त्याने आपापल्या परीने राहावे. पायातली वहाण पायातच हवी. दिनकरराव म्हणाले, होय, मी तरी तेच म्हणतो आहे. ज्याचे त्याचे खरे मोल ठरले पाहिजे. तुमचे मोल सर्वात थोर, आम्ही सर्वात नीच. आयतोबा. विश्राम, तू त्या दिवशी माझ्या पायातून सर्पाचेच विष नाही फक्त चोखून घेतलेस, तर माझ्या स्वार्थाचे, माझ्या अनुदारतेचे, माझ्या खोट्या अहमन्यतेचे जीवनात भिनलेले सारे विष, सारे तू ओढून घेतलेस. विश्राम, मी पूर्वी विषारी साप होतो, तू मला निर्विष केलेस. मला प्राणच परत दिले नाहीस, तर निर्मळ दृष्टी सुद्धा तू दिलीस. तू माझा उद्धार केलास. विश्राम, तुझे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझी सारी गाई गुरे तुझी आहेत. तू नाही का परत त्यांची निगा राखणार? म्हातारा म्हणाला, तुमच्याकडे परत विश्राम येत जाईल कामाला. सगुणा म्हणाली, परंतु तुमच्याकडचं दूध वगैरे काही नको आम्हाला. म्हातारा म्हणाला, पुरी असं बोलू नये. दिनकरराव म्हणाले, आता ते दूध माझे नाही, ते तुमचेच आहे. तुम्ही मला द्याल तरच मी घेणार. विश्राम म्हणाला, मी येईन कामावर. दिनकरराव म्हणाले, तू आमच्या घरातल्या सारखाच वाग. आम्ही तुला घरातलाच मानू. नाहीतर एक गाय तुझ्याकडेच घेऊन ये, म्हणजे सगुणेला संकोच वाटणार नाही. विश्राम, खरोखरच आजपासून मी निराळा झालो आहे. आज माझा पुनरुद्धार झाला, मला नवजीवन मिळाले. विश्राम म्हणाला, सारी देवाची कृपा. दिनकरराव निघून गेले. विश्राम परत कामावर जाऊ लागला. दिनकररावांच्या घरची मंडळी विश्रामवर किती प्रेम करतात म्हणून सांगू. विश्राम साधाच आहे. श्रमावे खपावे हेच त्याला माहीत. लोक म्हणतात विश्रामवर देवाची कृपा आहे. त्याच्यावर देवाची कृपा नसेल तर कोणावर असेल?